शबरी को दरस देत, विभीषण को राज देत, सुग्रीव भय मुक्त होत, सुग्रीव भय मुक्त होत, हरि गुण हर फल गावत, हरि गुण हर फल गावत। दंडकवन शुद्ध करत, ऋषि मुनि का त्रास हरत, दंडकवन शुद्ध करत, ऋषि मुनि का त्रास हरत, केवट अरुगीध होत, केवट अरुगीध होत, रघुवर के हाथ मुक्त, रघुवर के हाथ मुक्त। मेरे राम गुण के धाम, मेरे राम गुण के धाम। सेवत प्रभु चरण भरत, नरवानर धन्य होत, सेवत प्रभु चरण भरत, नरवानर धन्य होत, दास प्रार्थना है करत, दास प्रार्थना है करत, मन में हो प्रेम नित्य, मन में हो प्रेम नित्य। मेरे राम गुण के धाम, मेरे राम गुण के धाम। प्रभु के सब दिव्य काम, प्रभु के सब दिव्य काम। मेरे राम गुण के धाम, मेरे राम गुण के धाम। मेरे राम, मेरे राम, मेरे ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार। आता या 5व्या दशकाचा आजचा बघा आपला शेवटचा समास आहे आज। आणि याच्या आधीच्या मुमुक्षु लक्षणामध्ये, मुमुक्षुच्या समासामध्ये, साधक समासामध्ये आणि ह्या समासामध्ये सुद्धा अशा 3 लागोपाठ 3 समासांमध्ये समर्थांनी सत्संगतीवर खूप भर दिलाय।
हम्म. तर ही सत्संगती म्हणजे काय हो? त्या सत्संगती म्हणजे संतांची संगती. तर मग हे संत कोण? हे संत करतात काय? हं? संत काय करतात? आता कोणी म्हणले आम्ही डॉक्टर आहोत, तर कळलं की हा हे डॉक्टर आहे, हे औषध देतात. हे इंजिनियर आहेत, हा इंजिनियर आहे. बर, हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, बर कॉम्प्युटरवर काम करतात. हं. हे दुकानदार आहेत, व्यापारी आहेत, समजलं काय करतात. संत काय संत काय करतात? नुसतं आपले बसून ना आशीर्वाद देत असतात, नमस्कार घेत असतात लोकांचे. असं एकाने मला सांगितलं. हे संत करतात काय? असं आहे, संत आपल्याला नेहमी जाग ठेवत असतात, जाग. कायवानु आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. संतांच्या दृष्टीने भगवंत वाचून बाकी सगळ्या भगवंत सोडून बाकी सगळ्यावर प्रयत्न करणं हे झोपेमध्ये बरळण्यासारखंच आहे. तर बघा, झोप अशी गोष्ट आहे की नाही, एकदा आवरत नाही. आता प्रवचनात पण झोप येते. आता तुम्ही प्रवचनात जर झोपलात दासबोधाच्या, तर काही तुमचं विशेष नुकसान होईल असं मला वाटत नाही. पण तुम्ही तुम्ही ड्राईव्ह करताना झोपलात तर हा, तर मग ते खूपच नुकसान होईल. तसं आपल्या जीवन यात्रेमध्ये आपण संत सांगतात, अरे उठा, उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरान निबोधत, की जाग व्हा, जाग व्हा. पण जागवा म्हणजे काय करायचं काय? तर बघा, त्यांनी स्वतः सत्याचं दर्शन घेतलेलं असतं आणि त्या अशा माणसाचा सहवास मिळणं. आता देहाने जे मिळणं तुम्ही म्हणणार आम्ही आता अडकून पडलोय कोविडनी, प्रत्यक्ष सहवास नाही, पण त्यांच्या विचारांचा, पुस्तकांचा, स्तोत्रांचा, निरूपणांचा, प्रवचनांचा तर सहवास, आणि तोच खरा. नुसतं देहाच्या संगतीत राहिलो संतांच्या, पण ते जे काय सांगत आहेत आपल्याला, विचारांवर भर दिला नाही, तर मग संत संगती नाहीच झाली. ओके. तर मग या संत संगतीमध्ये होतं काय? तिथे जाऊन आपण करायचं काय? शिकायचं काय? तर हे आता आपण हे 3 मुद्दे गेल्या वेळी आपण बघितले, की संत संगतीमध्ये आत्मज्ञानाचे ध्येय निश्चित होण्यास मदत होते. तिथं जायचा मार्ग निश्चित होतो आणि त्या मार्गात राहण्याचा अभ्यास करायला आपल्याला आपण काय म्हणतो, कंपनी मिळते. बघा, 3 गोष्टी होतात. ध्येय निश्चित होतं, तिथं जाण्याचा निश्चित मार्ग समजतो आणि आपल्याला कंपनी मिळते आणि त्याने आपला अभ्यास होतो, त्याने आपण साधक बनतो. ठीक आहे. पण ही साधकाची लक्षणं सांगताना प्रश्न असा होतो, की संत संगतीत हे होतं कसं? ते आज आपल्याला रामदास स्वामी सांगणार आहेत. आपण काय एक्झॅक्टली आपल्या मनातनं आपण काय घालवलं पाहिजे ते. पण त्याआधी गेल्या दशकातला गेल्या समासात शेवटी शेवटी जेव्हा रामदास स्वामी म्हणाले, हा अवघा त्याग कीजे, म्हणजे देहबुद्धीचा त्याग कीजे, त्याला साधक म्हणतात. आणि असाच देहबुद्धीचा त्याग केलेला साधक तोच सिद्ध आहे. तर त्याग म्हटल्याबरोबर असं त्याग शब्द असा आहे की जरा बिचकायलाच होतं. त्याग नका सांगू करायला, काही सोडायला सांगू नका. आणि तो प्रश्न विचारतो बघा रामदास स्वामींना, की तो सरळ विचारतो. गेल्या वेळी आपण इथे इथे आपण थांबलो होतो, की येथे संशय उठला, निस्पृह तोची साधक जाहला, मग माझ्यासारख्या संसारिकाला त्याग न घडे, मग तो साधक होणार का नाही? तर रामदास स्वामी म्हणले, हा मोठा प्रश्न विचारलाय, तर सिद्ध लक्षणं सांगायच्या आधी याचं मी तुला उत्तर द्यायला जरूर आहे. तर ते उत्तर ते आता सिद्ध लक्षणामध्ये आता आपण बघूया. तर पहिल्या या समासातल्या पहिल्या 6-7 ओव्या आहेत ना, या जणू काही एखाद्या आपले आजोबा असावेत आणि त्याने अगदी गोड शब्दामध्ये आपल्याशी संवाद साधावा ना, अशा अगदी सोप्या आहेत, त्या आपण बघू. अगदी फार असं आपण विचारलं ना, त्याग आपल्याला संसारी आहोत आम्ही, तर ते ह्या प्रश्न विचारण्यातली चूकच आपल्याला दाखवून देणार आहे. त्याचा त्यांच्या शब्दात आपण ऐकू. श्रीराम मागा बोलिला संसारिक,
त्यागे विण नव्हे की साधक, ऐका हो याचा विवेक, ऐसा असे सन्मार्ग तोची जीवी धरणे, अनमार्गाचा त्याग करणे, संसारिका त्याग येणे प्रकारे ऐसा, कुबुद्धी त्यागे विण काही, सुबुद्धी लागणार नाही, संसारिका त्याग पाही ऐसा असे, प्रपंची वीट मानिला, मने विषये त्याग केला, तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग. बघा, आपण आपल्या जीवनामध्ये, व्यवसायामध्ये थोडेफार यश मिळवलेले आहोत, आपल्याला व्यसन नाही, आपण कुबुद्धी त्यागल्याशिवाय आपण दासबोध ऐकतोय का? तर मग आपण बघा, आपल्याला केवढी इतर अट्रॅक्शन्स आहेतच, ती सोडून आपण दासबोधाचा अभ्यास करत आहे, म्हणजे आपण त्याग केलाय की नाही? केलाय. ते काय म्हणतात की अनमार्गाचा त्याग करायलाच लागतो संसाराला, त्याशिवाय काही यश, कुठलंच यश मिळत नाही. तर हा जो आपल्याला प्रपंची वीट मानला म्हणजे काय, की असं नको वाटायला की अरे हे नेमकं आता दासबोधाचं निरूपण आहे, त्याच्याऐवजी फुटबॉलचा गेम आहे, तो माझा हुकेल, चुकेल. मग असं नाही, आपण मनापासून प्रपंची त्याचं नको, आता नंतर बघू, प्रपंची वीट मानला, आणि मनाने, देहाने सोडायला सांगत नाहीये, मने विषय त्याग केला केला आपण, तेव्हाच आपण परमार्थाचा मार्ग अवलंबतोय. तर ते आपल्याला असं सांगतायत की असाही त्याग आपण जो करत आहोत, ते थोडं पुढे ढकलणं आणखी, त्याग घडे अभावाचा, त्याग घडे संशयाचा. आता बघा, गेल्या आधीच्या 4 ओव्यात स्थूल त्याग सांगितला, आता मनाचा त्याग आणखीन काय आहे? आता त्यावेळेच्या बुद्धीप्रमाणे, प्रथेप्रमाणे हा बौद्ध मार्गावरती अभाव, बौद्ध काय म्हणतात त्याला, शून्य शून्य आहे हो, कशात काही अर्थ नाही, तसं नाहीये बरं का, या शून्य नाहीये. आणि हा आपला जो संशय आहे त्याचा सुद्धा त्याग घडायला पाहिजे, तो पुढे रामदास स्वामी आज आपल्याला पुष्कळ समजून सांगणार आहेत. आणि या अज्ञानाचाही त्याग घडायला पाहिजे, पण ते आपल्याला एक सावधगिरीची सूचना काय देतात, घडे त्याग घडे अज्ञानाचा, शनै शनै, हळूहळू घडे, एकदम नाही घडणार. ऐसा सूक्ष्म अंतर त्याग, उभयतास घडे सांग. उभयता म्हणजे दोघांना, दोघे कोण, तर बघा, संसारी आणि संन्यासी या दोघांची आपली चर्चा चालली आहे. कारण संसारी काय म्हणला, अहो हे सगळे तुम्ही ब्रह्मचारी संन्यासांसाठी सांगताय, मग संसारी गृहस्थांना त्याग घडेल का नाही? ते म्हणतात नाही, हा अंतरंगाचा त्याग उभयतांना घडेल, आणि संसारिकाचा जो त्याग आहे तो वेगळा आहे, आणि निस्पृहाचा वेगळा. निस्पृह म्हणजे ब्रह्मचारी, त्याला बाह्य त्याग विशेष आहे. संसारी माणसाला बाह्य त्याग करायला सांगितलं नाहीये. मग काय सांगितलंय, संसारिका ठाई ठाई, बाह्य त्याग घडे काही, नित्यनेम श्रवण नाही, त्यागे विण. बघा, तुम्ही आता, आपण दासबोध वाचत आहोत, मग काहीतरी सोडूनच करत आहोत की नाही? टीव्ही वरती किती शो आहेत, काय काय आहे, तेचा त्याग केल्याशिवाय श्रवण सुद्धा होत नाही. तर रामदास स्वामी म्हणतात, ह्या प्रकारे आता तुला कळलं ना, की त्याग संसारिकाला घडतच असतो, फक्त मनाने विषयाचा त्याग आणखी आणखी सखोल, सहज, एफर्टलेस व्हायला पाहिजे, आणि सूक्ष्म रूपाने अभावाचा त्याग, संशयाचा त्याग आणि अज्ञानाचा त्याग हा हळूहळू घडेल. तर फिटली आशंका स्वभावे, त्यागे विण साधक नव्हे, पुढे कथेचा अन्वय सावध ऐका. अन्वय म्हणजे आता हे बद्ध, मुमुक्षु, साधक याच्याशी संगती जोडणारा अन्वय, याला म्हणतात अन्वय, संबंध, तो आता आपण सावधपणे ऐकू. आता बघा, संबंध सांगतात, मागा झाले निरूपण, साधकाची ओळखण, आता सांगिजे लखूण, सिद्ध लक्षणाची, साधू वस्तू होऊन ठेला, संशये ब्रह्मांडा बाहेरी गेला. वस्तू म्हणजे या दासबोधामध्ये वस्तू ही हा शब्द परमात्मा, शुद्ध चैतन्य,
कोरं अस्तित्व किंवा सत्य ज्याला आपण म्हणतो, ह्या अर्थाने मानलं आहे. की म्हणाले काय, की साधू हा स्वस्वरूप झाला आणि कुठल्या क्षणी झाला, की जेव्हा त्याचा संशय ब्रह्मांडाबाहेर गेला. त्यांनी आपला संशय दूर केला आणि त्याचा निश्चय चळेना झाला. म्हणजे डळमळीत निश्चय नाही. त्याचा निश्चय काय वाटेल ते हो, मी भगवंताला आता सोडणार नाही. असा निश्चय त्याचा ज्या क्षणी झाला, रामदास स्वामींचे शब्द आहेत, त्यांचं मोठं आश्वासन आहे, की त्या क्षणी आपण सिद्ध होऊ. संशय घालवायचा आणि निश्चय पक्का करायचा. या दोनच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि हा बघा, हा संपूर्ण समाज ह्या दोन गोष्टींवर आधारलेला आहे, संशय आणि निश्चय. तर बघूया. आणि त्या पुढच्या ओव्यांमध्ये आपल्या प्रगतीच्या आड येणाऱ्या एका ह्या मुख्य वर्मावर बोट ठेवले. आता आपल्याला काय काढायचंय मनातनं? संशय. त्यात संशयाचं किती त्यांनी वर्णन केलंय बघा. आपले अज्ञान किंवा देहबुद्धी ही संशय रूपाने व्यक्त होते आणि दासबोधातच नव्हे तर उपनिषदांमध्ये सुद्धा निसंशयपणे ज्ञान घेण्याची मनोवृत्ती ठेवायचं महती, याचं फार त्याचं महत्व आहे. मुंडक श्रुतीमध्ये सुद्धा म्हटलंय, आपल्या मनामध्ये असंख्य तऱ्हेचे शंका असतात. त्यातली मुख्य शंका, देव आहे की नाही, माझी प्रार्थना देवापर्यंत पोहोचते का नाही, ह्याला त्यांनी म्हटलंय हृदय ग्रंथी. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय. अशी मुंडक श्रुतीमध्ये संशय निवारण करण्याचं फार महत्व सांगितलं. मग रामदास स्वामी म्हणतात, साधकासी संदेह वृत्ती, जी आता त्याच्या निश्चयाने पुढे होत असे निवृत्ती, या कारणे निसंदेह श्रोती साधू ओळखा. की श्रोत्यांनो, तुम्ही निसंदेह व्हा आणि साधू ओळखा. कसा? संशयरहित ज्ञान तेची साधूचे लक्षण, सिद्धा अंगी संशयोहीन लागेल कैसा. आता बघा, ही ओवी किती गर्भित आहे बघा. तुमचा ज्या क्षणी संशय रहित झालात तुम्ही, म्हणजेच ज्ञान, हेची साधूचे लक्षण. हे काय, हे कळत नाही. संशय रहित होणं म्हणजे, आता बघा, आपण वेदांतामध्ये पुढे बघणार आहोत की रज्जू सर्प, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी वेदांत पुष्कळ ऐकलाय. तर रज्जू सर्पाचं उदाहरण, की दोरीवरती सर्पाचा भास झाला आणि असं वाटलं की पूर्ण उजेड नाहीये, पण काहीतरी आहे आणि असं वाटतं की साप आहे का काय. मग साप आहे का काय असा संशय आला. मग आता संशय ज्या क्षणी जाईल, मग असं होतं का की त्या क्षणी ज्ञान होतं? कसं बघा, संशय ज्या क्षणी जाईल की सर्प नाहीये, मग अशी एक स्थिती येते का आपल्या मनामध्ये की सर्प नाहीये आणि आता जे काही दिसत होतं तिथे आता दोरीचा अभ्यास करण्याचं काम चालू आहे माझं, त्याच्यामध्ये दोरी आता मी घुसवतोय, आधी सर्प होता. असं नाही होत. ज्या क्षणी सर्पाचा नाहीये असं, हा संशय सर्प आहे का काय असा संशय जातो, त्याच क्षणी ज्ञान होतं. म्हणून त्याला म्हणले संशय रहित ज्ञान तेची साधूचे लक्षण. आणि बघा कसं आहे, कर्ममार्ग संशये भरला, साधनी संशय कालवला, सर्वांमध्ये संशय भरला. हे आपलं या पहिल्या 3 पादांमध्ये आपलंच वर्णन आहे. आणि म्हणलं साधू तो निसंदेह. मला सांगतो, संशय आपल्या संबंध जीवनामध्ये संशय या न त्या तऱ्हेनं इतका व्यापून आहे. माझ्या ओळखीचे, अत्यंत ओळखीचे एक आहे, होते म्हणायला पाहिजे, हो काय सांगू, इतके सुस्थितीमध्ये सगळं, कुटुंब वगैरे व्यवस्थित सगळं. आणि आता बघा, मुंबईतली गोष्ट आहे, आता तुम्ही ज्यांच्यापैकी जे मुंबईत राहिले, इतकी गर्दी, तर आता काय टीबी झाला तर काय नवल नाही, आणि टीबी होणं हा काही गुन्हा नाही, पाप नाही. तर त्यांना क्षयाची भावना झाली. तर पण त्यांचा स्वभाव असा, डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला टीबी होतोय, होणार आहे, की असं वाटतंय मला, टेस्ट, हे अँटीबायोटिक्स घ्या किंवा जे काही इलाज घ्या. नाही, संशय.
हा डॉक्टर झाला, तो डॉक्टर झाला, तो डॉक्टर. आणि एका डॉक्टरने दिलेलं औषध थोडे दिवस घेतलं तर ते अँटीबायोटिक ती पचवायला कठीण असतात, बरेच दिवस घ्यायला लागतात ती. 6 महिने असं काही नाही, मध्येच सोडली. मग ते अँटीबायोटिक रेजिस्टंट झाले जंतू. मग मग काय वैद्य झाले, आयुर्वेदिक झाले, झाडपाल्याची औषधं, सगळ्यांविषयी संशय संशय संशय, आणि ते गेले बघा. इतका चांगल्या सुस्थितीतला सज्जन निर्व्यसनी भगवंताचं साधक म्हणजे मानणारे देवाला, आणि हकना स्वतःलाच घालून बसले. हा संशय आहे. कर्ममार्गामध्ये सुद्धा संशय आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आपण कर्ममार्ग करतो, साधन करतो, पण साधनामध्ये संशय आला. बघा, गुरुजींच्या सत्संगामध्ये अनेक तऱ्हेचे साधक भेटले. आता एक 2 जण, दोघी जणी मिडल ईस्ट मधनं, आता कुठे परदेशातून पैसे कमवून आता आल्या भारतामध्ये. भगवंताच्या कृपेने पुष्कळ पैसे होते. त्या म्हणल्या गुरुजींना, आता आम्हाला म्हणे मिशन मध्ये काही काम करायचं, आम्हाला आता ठीक आहे म्हणले या. तर ते काही असतात सत्संगामध्ये, ते मोकळेपणे प्रश्न मांडतात, बीड बीड भाड न ठेवता. तर त्या येऊन बघायच्या सगळं काय चाललंय. नवीन होत्या, म्हणजे गुरुजींवर प्रेम होतं. तर त्या 3-4 भेटीतच त्यांनी विचारलं गुरुजींना डायरेक्ट, गुरुजी हे सगळे लोक तुम्हाला मिठाई कशाला आणतात? तुम्ही तर खात नाही मिठाई, आणि साखर वाईट खायला, हे असं बरोबर नाही. गुरुजी म्हणले, पण म्हणे मी काय सांगू ते का आणतात मिठाई? मी तर काही सांगत नाही त्यांना आणायला. तू आहेस इथे, तू बघतेस, तू त्यांना विचार, मी काय सांगू? मग ते सत्संग संपला की सत्संगातली चर्चा करायच्या ऐवजी हे मी साधनी संशय कालवला ते सांगतोय. तर तुम्ही व्हॉलेंटियर सर्व्हिस करायला आलात ना, मग गुरु सांगणार तसं वागा. नाही, ते गुरुला सांगणार की हे असं कसं तुम्ही मिठाई आणायला सांगता. हीच चर्चा, वा एवढं फुकट चाललंय, हे असं बरोबर नाही खातात, हे असं फुकट चाललंय, अशी भेटी उगाच ते गुरुजी काही खात नाहीत. झालं. ओके, चला फास्ट फॉरवर्ड 3-4 महिने गेले. मी एकदा त्या आल्या, बाकी अगदी सज्जन. आपण काय विचार करतोय, आपलं प्रगती व्हायला. आता बघा, बद्ध, मुमुक्षु, साधक, आणि आता सिद्ध व्हायचंय ना आपल्याला. मग संशय गेला पाहिजे. रामदास स्वामींनी सांगितलंय, संशय जायला पाहिजे. संशय रहित ज्ञान तेची साधूचे लक्षण, असं म्हणले ते. तर मग त्या आल्या गृहिणी, आणि त्या आल्या, बसलो होतो आम्ही सत्संगामध्ये, त्या आल्या. त्यांनी येताना एक मिठाईचा पुडा, 2-3 पुडे मोठे आणि फुलांचा गुच्छ घेऊन आल्या. त्या गुरुजींबरोबर आल्याबरोबर गुरुजींनी त्यांना विचारलं, आता तू का आणलं? त्या कदाचित विसरून गेले असतील 3-4 महिन्यात. गुरुजी म्हणले, आता तू का आणलं? तर मग ते म्हणलं, नाही असं नाही गुरुजी, आज माझा वाढदिवस आहे. तर गुरुजी म्हणले, म्हणून काय झालं, वाढदिवस आहे म्हणून? नाही म्हणे, काही प्रेमाने द्यावंसं वाटतं म्हणे. हा, म्हणजे त्या लोकांना पण प्रेमच वाटतं म्हणून ते देतात, तर त्यांना कशाला नाव ठेवायची? असं आपण जे जे काही करतो, कर्म मार्ग, एनजीओ म्हणून जॉईन जरी झालो तरी सगळ्याविषयी संशय संशय संशय. पण साधू तो निस्संदेह. संशय आणि इतकं. तर पुढे पुढे ज्या उभ्या आहेत ना, ही सगळी प्रस्तावना माझी अशासाठी आहे. रामदास स्वामींनी अगदी अशी, ज्याला आपण मराठीत म्हणतो ना, शेलकी विशेषण, चोजन ऍब्जेक्टिव्ह वापरले आहेत बघा. संशयाचे ज्ञान खोटे, संशयाचे वैराग्य पोरटे. तर बघा, वैराग्य पोरटे म्हणजे ऑर्फन. बघा, त्या गृहिणी, त्या परदेशातली, त्यांची अत्यंत सुखात राहण्याचं आयुष्य, कुठून त्या आल्या होत्या, जर्मनी मधनं कुठनं, सोडून त्या एनजीओ म्हणून भारतात जॉईन झाल्या. त्यांनी वैराग्य, त्यांनी त्याग केला की नाही, त्यांनी सुखाच्या जीवनशैलीचा, पण संशयापोटी त्यांचं वैराग्य पोरट झालं. त्यांना फळ नाही, पण सुदैवाने त्यांनी त्यांचा संशय सत्संगतीत व्यक्त केला, आणि तो गेला बघा संशय त्यांचा. संशयाचे वैराग्य पोरटे, संशयाचे भजन खोटे, निर्फळ होय. ही आपल्याला सावधगिरीची सूचना देत आहेत रामदास स्वामी.
आणि पुढच्या ह्या ज्या सगळ्या ओव्या आहेत ना, त्याच्यामध्ये व्यर्थ संशय, व्यर्थ काय काय संशयाने काय काय व्यर्थ जातं याची यादीच दिली आहे. व्यर्थ संशयाचा देव, व्यर्थ संशयाचा भाव, व्यर्थ संशयाचं व्रत, व्यर्थ संशयाची भक्ती, व्यर्थ संशयाची पोथी, हे सगळे जणू म्हणले सगळे प्रवाहात व्यर्थ पडून सगळे संदेह आणि वाया गेले. बघा आता ह्याच्यामध्ये संशय 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 शब्द किती वेळा आलाय बघा. तर आता संशयाचं काय महत्व आहे एवढं, तर आपल्या सोप्या शब्दात बघू. बघा वस्तू जशी आहे तशी ती आकलन होणं म्हणजे ज्ञान, सोपं आहे की नाही. आणि मग ज्ञानामध्ये काय असतं, ज्ञानामध्ये वस्तूच्या स्वरूपाबद्दल निसंशयपणा असतो, त्याच्याबद्दल शंका नसते. त्यामुळे त्या वस्तूबद्दल दृढ श्रद्धा निर्माण होते आणि त्याच्यामध्ये खात्री असते. ह्या उलट अज्ञानामध्ये वस्तूच्या स्वरूपाबद्दल शंका असते. हो, आणि शंका कशी असते, वस्तू तशी असेल किंवा नसेल अशी अनिश्चित वृत्ती असते. आणि त्यामुळे त्या वस्तूबद्दल, आता इथे वस्तू म्हणजे परमात्मा भगवंत, त्याच्याबद्दल दृढ श्रद्धा निर्माण होत नाही. श्रद्धा शब्दाची व्याख्या शंकराचार्यांनी गतिनिवृत्त श्रद्धा अशी केलेली आहे. गती म्हणजे काय, गती बघा त्यांनी कधी अत्यंत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ पॅक करण्याची कला संतांपाशी शिकावी. गतिनिवृत्त, गती म्हणजे काय, आपल्या संशयाला एक विचार चक्राला एक चालना असते बघा, ही विचार चक्र जिथे थांबतात, ही गती, आपल्या विचारांची गती तिथे विराम पावते, ती श्रद्धा. हे असं असेल का, तसं असेल का, हे गती निवृत्त श्रद्धा. ही श्रद्धा संशय असेल निर्माण होत नाही. आणि अज्ञानातील अनिश्चित वृत्ती, शंका, संशय, हेकेकोरपणा याच्याने प्रगट होते. आणि म्हणून जगामध्ये अनेक पराक्रमी, बुद्धिवान, बलवान, परोपकारी सुद्धा, तर बघितलं आपण त्या एनजीओ, त्या 2 महिला आल्या, परोपकारी होत्या, सज्जन होत्या, अशी साधनी माणसं आहेत, पण त्यांना स्वतःबद्दल, स्वतः करत असलेल्या साधनाबद्दल आणि जगाबद्दल निसंशय असणं फार कठीण आहे. आणि म्हणून समर्थ सांगतायत की असं जे संशय ठेवून जे वागणं आहे की नाही, बघा त्या इतक्या भाग्यवान, मी पुन्हा पुन्हा त्यांचं नाव घेतो, कारण त्यांच्या मनाची झालेली मोकळीक मी पाहिलेली आहे की त्यांनी आपला संशय संतांपाशी व्यक्त केला. निश्चये विणजे बोलणे, रामदास स्वामी पुन्हा आपल्याला सांगतात, ते अवघेची कंटाळवाणे, बाष्कळ बोलिले बोलिजे वाचाळपणे, निरर्थक फ्युटाईल ज्याला आपण म्हणतो, असो निश्चय विणजे वल्गना, ते अवघीच विटंबना. बघा विटंबना किती लोडेड शब्द आहे हा. तर हे असं कंटाळवाणं वाटायला नको असेल आणि आपली विटंबना किंवा आपला अवनती व्हायला नको असेल, तर रामदास स्वामी म्हणताय, म्हणून संदेह रहित ज्ञान, निश्चयाचे समाधान, तेच सिद्धाचे लक्षण निश्चयेसी. आता इतकं सांगितलं, संशय नको, निश्चय कर, निश्चय कर. मग ठीक आहे, लगेच श्रोत्यांनी बघा प्रश्न विचारला, तब श्रोता करी प्रश्न, निश्चय करावा कवण, मुख्य निश्चयाचे लक्षण मज निरोपावे. ठीक आहे, मला कसं संदेह रहित ज्ञान, जे निश्चयाचं समाधान मला पाहिजे, तर मी कुठला निश्चय करू, जे सिद्धाचे लक्षण आहे ते मला सांगा तुम्ही, ते मला तुम्ही कृपा करून सांगा. तर मग रामदास स्वामी बघा म्हणतात, ऐक निश्चय तो ऐसा, मुख्य देव आहे कैसा, नाना देवांचा वळसा, करूची नये. मुख्य देव म्हणजे देवाचं स्वस्वरूप, त्याचं अगदी अंतरंग जाणणं, हे ते आणखीन पुढे विशद करून सांगणार आहेत आपल्याला, त्याला ते मुख्य देव म्हणतात. तर मग संशय जो आहे तो कशाच्या आधारे राहतो, तर हा आपलं समाधान हरपणे जे आपण त्याला म्हणतो ना,
हा देहाभिमान किंवा जो मनुष्य अभिमानी असतो ना, त्याचा समाधान सुद्धा लवकर हरपतं आणि त्यांना संशय सुद्धा खूप असतात. तर रामदास स्वामींच्या शब्दात हे ऐकू आपण. देहाचे नियोगे संशयो, करी समाधानाचा क्षयो, चळो नेदावा निश्चयो आत्मतत्वाचा. तर बघा, तर क्षय झाला, समाधानाचा क्षय म्हणजे झिजणं म्हणतात बघा. त्या सज्जनांची मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, क्षयरोगाने बिचारे गेले बघा. आता त्यांच्या कुटुंबाचं समाधान हरपलंच हरपलंच. म्हणून म्हणतात की चळो नेदावा निश्चय आत्मतत्वाचा. आपण यात आत्मतत्व मला पाहिजे, हे माझ्या जीवनाचं सर्वोच्च ध्येय मी ठरवलं. तो निश्चय तुम्ही सोडू नका. सिद्ध असता आत्मज्ञान, संदेह वाढवी देहाभिमान. म्हणजे काय? संदेह असता आत्मज्ञान म्हणजे काय? संदेह वाढवी देहाभिमान. तर इथे सिद्ध याचा अर्थ ऑलरेडी प्रेझेंट. सिद्ध म्हणजे आधीच आहे, ते स्वयंसिद्ध आपोआप आहेच, ते जन्मताच आहे, स्वरूपतःच आहे. बघा, आपण मगाशी रज्जू आणि सर्प, दोरी आणि सर्पाचं उदाहरण बघितलं. आपल्याला आता तो सर्प दिसत आहे, पण ती स्वभावतः दोरी आहे. मग तो संदेह गेल्याने काय होईल? संदेह फक्त घालवायचं काम माझं आहे. दोरी निर्माण मला दोरी निर्माण करायची नाहीये, दोरी आधीच आहे. ती मला फक्त संदेह घालवायचा आहे, माझा अभिमान घालवायचा आहे. या संत सांगतात देव आहे, कशावरून आहे? सध्या मी सत्यत्व संसाराला दिलंय, पैशाला दिलंय, संबंधांना दिलंय, तो आणि ते माझ्या उपयोगी पडतील असं वाटतं, पण संशय पण वाटतो, हा मला मदत करेल का नाही? पैसे साठवले ते पुरतील का नाही? किती किती संशय आहेत आपल्या मनात बघा. पण ते म्हणतात आत्मज्ञान जे स्वयंसिद्ध आहे, चळो नेदावा निश्चय आत्मतत्वाचा. आणि या कारणे समाधान आत्मनिश्चय राखावे. आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्ष स्त्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरो नये. शिष्य म्हणला, अहो स्वामी, तुम्ही सांगितलं मला गेल्या समासामध्ये, तू आत्मा आहेस, कधी विसरू नकोस, पण ते समजत नाही ना मला तेच तर तुम्हाला मी सांगतोय केव्हापासून. रामदास स्वामींना त्याची कल्पना असेल, म्हणून पुढचीच ओवी ते सांगतायत. निरोपिले निश्चयाचे लक्षण, हे मी इंडिकेटर दिला की अहम आत्मा हे कधी विसरू नकोस. परी हे न कळे सत्संगे विण. बघा, सत्संगाची किती महत्ती गायले. संतांसी गेलिया शरण, संशये तुटती. आणि मगाशी सांगितलंय, हे संशय तुटतील कसे? हळूहळू, शनै शनी. संत संगतीत राहायचं काम माझे संशय घालवायचं काम संतांचं. तिथं मी प्रामाणिकपणे राहिलं मात्र पाहिजे. परी हे न कळे संशय विण, आणि त्यांना आपण शरण मात्र गेलं पाहिजे. आता म्हणतात, आता असो हे बोलणे. बघा, त्यांनी हे 30-32 ओव्या संशय निवारणातच घालवल्या. कारण का? तर संशय गेल्याशिवाय किंवा गेला पाहिजे हे पटल्याशिवाय सिद्धाची लक्षणं मी ऐकायला माझी बुद्धी पक्व व्हायला पाहिजे ना. म्हणून सिद्ध लक्षणामध्ये 2/3 समास तो मुळे संशयावरच आहे. त्यामुळे आता असो हे बोलणे, ऐका सिद्धाची लक्षणे, मुख्य निसंदेहपणे सिद्ध बोलीचे. की संशय गेल्याशिवाय हे सिद्ध लक्षणं मला समजणार कशी? आता बघा कसं सांगतात ते. सिद्ध स्वरूपी नाही देहो, तेथे कैचा हो संदेहो. आपण मगाशी बघितलं, संशय कशाच्या आधारे राहतो? देहाभिमानाच्या. माझा अभिमानाला मी या पंचेंद्रियांनी खरं मानतो, त्या पंचेंद्रियांबद्दल मला त्याच्या आधाराने मी म्हणतो की संत सांगतात ते खरं नाही. आपण गेल्या वेळी एक स्टेटमेंट बघितलं होतं एका संतांचं. ते कसं म्हणले, तुम्ही हे जी पंचेंद्रियातनच ज्ञान मिळवलेलं तेवढंच खरं, असे आपण जे मानतो विज्ञान संस्कृतीतले, त्यांना ते कसं म्हणले,
तुम्ही प्रत्यक्षाने अंध झालेले लोक आहात. आणि इथं रामदास स्वामी सांगतात की सिद्ध स्वरूपी नाही, त्याला त्याला त्याच्यापाशी देहाच त्याचं देहबुद्धीच नाही, तिथे संशय राहणार कुठे? या कारणे सिद्ध पाहो निसंदेही, देह संबंधाचे नि गुणे लक्षणासी काय गुणे. ही पंचेंद्रिय पंच इंद्रियांनी मिळवलेलं ज्ञान हे आपल्या देहामध्ये मनोबुद्धी पण आलं, त्याच्या संबंधाने राहतात, त्याची असंख्य लक्षणं सांगता येतील आपल्याला देहाच्याने. पण जिथं देहबुद्धीच नाही तिथं लक्षण मी सांगू कुठली, असं रामदास स्वामी सांगतायत. देहातीतांची लक्षणे काय म्हणून सांगावी, मी सांगू तरी कशी. जे लक्षवेना चक्षुषी त्याची लक्षणे सांगावी कैसी, निर्मळ वस्तू सिद्ध त्यासी लक्षणे कैसी. की जे चक्षुने दिसत नाही, म्हणजे एका चक्षु म्हटलं म्हणजे पाच ज्ञानेंद्रिय आली, त्यांनी जर जे दिसत नाही त्याची लक्षणं काय सांगणार. तुम्ही म्हणाल आम्हाला वाटलंच होतं की असं शेवटपर्यंत आम्हाला सांगणार की सिद्ध लक्षणात सांगतो आणि आता सिद्ध लक्षणात सांगता येत नाही, असं काही सांगितलं नाही काही नाही, असं नाही बरं का. तर रामदास स्वामींकडनंच ऐकू की हे ते का सांगत नाहीयेत आपल्याला. तर त्यांच्या तोंडनं आपण ऐकू की लक्षणे म्हणजे केवळ गुण, वस्तू ठाईच निर्गुण, तेची सिद्धाचे लक्षण वस्तुरूप. पण हे निर्गुण आहे म्हणजे काय आहे, तर ते काय म्हणतात की निर्गुण आहे म्हणजे काय आहे हे मी मोठ्या विस्ताराने ज्ञान दशकात, हा 8वा दशक आहे, तिथं सांगितलं आहे, म्हणून मी माझं वक्तृत्व आटोपत घेतो. बघा ते सोप्या शब्दामध्ये किंवा गोड, त्यांची भाषा गोड आहे हो, पण ते सांगतायत काय की आत्ता सांगितलेलं तुला समजणार नाही, आधी मला तुला माया म्हणजे काय ते सांगायचंय. आता पुढचा दशक आहे तो देव शोधनाचा आहे. ते देव शोधन म्हणजे काय करायचं, माया बाजूला सारून बघायचं म्हणजे काय बघायचं, ते आधी मला तुला सांगायला पाहिजे. तर म्हणून ते असं स्पष्ट न सांगता म्हणतायत, तथापि ज्ञानदशकी बोलले म्हणून वक्तृत्व आटोपिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रुती. ते म्हणतात मला तुला सांगायचं नाही असं नाहीये, पण आता सोप्या शब्दात त्यांनी गोड शब्दात सांगितलं की आपल्याला आत्ता सांगितलेलं समजणार नाही, त्याच्या आधी मला सगुण उपासना मी केली पाहिजे, माझं माया संबंधी माझी माया म्हणजे काय ते मला नक्की समजलं पाहिजे, मग मला कळेल. तर हे 5व्या दशकातली त्यांचं स्टेटमेंट आहे, ते 8व्या दशकात आपल्याला हे अगदी नीट समजून सांगणार आहे. तर आता हा असा आपला 10वा समास संपला. तर आता बघा आपल्याला अजून थोडा वेळ आहे. तर मी असं मनात ठरवलं होतं की आतापर्यंत आपला हा जो दशक आहे तो बराच वेळ चालला बघा, जवळजवळ 2-2.5 महिने चालला. तर त्याचा मी सारांश, या सगळ्या 10ही समासांचा सारांश मी तुम्हाला पटकन 10 मिनिटात सांगतो. पण थोडा वेळ कदाचित मला 5-6 मिनिटं जास्ती लागतील. मग तुम्हाला कोणाला जायचं असेल कुठे तर मग जा तुम्ही, पण त्याच्या आधी एक महत्वाची सूचना तुम्ही ऐका की ह्या दशकाचा सारांश सांगायला अद्वैतानंद स्वामी 3 जानेवारी रविवार आहे बघा, 3 जानेवारीला सकाळी 8:30 वाजता येणार आहे. आणि पुढच्या मंगळवारी आपला हा क्लास होणार नाही, कारण चिन्मय मिशन मध्ये ज्ञान यज्ञ आहे, त्याची हीच वेळ आहे. तसंही नाताळाची सुट्टी, क्रिसमसची सुट्टी आहे. तर ही सूचना आहे. आणि मग आता मी सांगू ना सारांश. ठीक आहे, मग मी आधी क्षमा मागतो. समजा मला 5-6 मिनिटं वेळ लागेल थोडा, पण थोडक्यात मी 10 मिनिटात सांगतो. तर बघा हा दशकाचे एवढे 10 समास आपण पाहिले. तर एक गुरुच्या ऐवजी ना आपण एक क्षणभर ना आपण असं करू की समजा कोणाला आता काय समजा काय 5G फोन पाहिजे असं त्याला मनात आलं, त्याच्या आधी मनाने निश्चय व्हायला पाहिजे ना
मग ते निश्चय झाल्यानंतर 5G फोनची लक्षणं समजली पाहिजे. मग मी 5G फोनचा सबस्क्रायबर म्हणजे शिष्य. मग ते सबस्क्रायबर होण्यासाठी माझी काय पात्रता, माझ्या एरियामध्ये 5G कव्हरेज आहे की नाही ते व्हायला पाहिजे. आणि मग 5G फोन वापरण्यासाठी, ते समजण्यासाठी उपदेश, असं सगळं बघा. इतका हा सूत्रबद्ध, इतकं सुंदर मॉड्यूल आहे हा संबंध दशक. तर गुरु निश्चयामध्ये होण्यासाठी त्यांनी काय सांगितलं, सोप्या शब्दात बघू, की मला भगवंताचा प्रत्यक्ष लाभ हवा. मला भगवंत म्हणजे शुद्ध, पवित्र, मंगलमय शांती हवी. ती मला नेहमी लिलया, सहज, एफर्टलेस मिळायला हवी, हुकमी हवी, माझ्या अगदी जवळ हवी. आणि त्यांनी माझं सगळं दुःख जावं आणि सगळं सुख मिळावं. बघा सध्या आपलं सुख दुःख कसं आहे, एक आहे तर एक नाही. घरी नवरा किंवा पतीला आजारी आहे, त्याचं दुःख आहे, तर मुलाचं कॉलेजमध्ये खूप छान काहीतरी झालं, त्याला सत्कार झाला अशी बातमी. किंवा नोकरीमध्ये काही वाईट बातमी, प्रोजेक्ट फेल गेला अशी असेल तर दुसरी चांगली बातमी आहे संसारामध्ये. असं आपलं सारखं सुख दुःख, एक सुख आहे तर एक दुःख असं आहे. पण आपण गुरु निश्चय कशासाठी केला, मला संपूर्ण दुःख जावं आणि निखळ सुख राहावं. आणि हेच आपल्याला रामदास स्वामींनी पहिल्या 4 ओव्यातच आपल्याला अगदी सार आपल्या हातात काढून दिलं. ते म्हणाले, सत्शिष्यास रोकडे, कॅश, भगवंत प्रत्यक्ष लाभ होईल. दुसरं मागणं मी मागितलं, मला परमशांती, मंगल शांती हवी. ते मला विश्रांतीचे निज विश्राम, मला मी घरी आय बी होम. आणि म्हणले ती शांती अगदी हुकमी तुझ्या निकट हवी ना. अरे निकट काय, तू स्वतः तेच होशील, ती शांती म्हणजेच तू होशील. आणि चौथं सांगितलं की तुझं संपूर्ण सुख दुःख जाईल. ते त्यांनी सांगितलं की तुझं हे सगळं तुझं जाईल. हे आता पहिल्या समासातल्या 4 ओव्यामध्ये त्यांनी आपल्याला पटवून दिलं. आणि मी सध्या व्रत उपासना करतो, पण त्यासाठी तात्पुरता लाभ त्या लोभासाठी, त्याच्यासाठी नसावा. मग काय, मग असं केलं तर काय होईल, म्हणाले फळ मिळेल पण वर्म चुकेल. बघा, वर्म चुकले प्राणी. ते कसं, तर म्हणजे काय की वर्म चुकले, आपल्या इच्छेनं पुनर्जन्माची जणू काही मी तयारी केली. म्हणजे काय, तर असं आहे की मी संसारातली दुसरी गोष्ट का नाही मागायची, तर म्हणे दृश्य प्रपंचाचे काही मागणं म्हणजे कसं आहे, म्हणजे म्हणजे पुन्हा दुसरा संसारच मागितला. मग त्या संसाराला नियम आहेत की नाही, त्याला नियम आहे. इथले नियम नसतील, एका ठिकाणच्या मर्यादा दुसरीकडे नसतात, पण तिथल्या नवीन मर्यादा असतात. आणि मग ही जी परंपरा आहे त्याला अविद्या काम कर्म म्हणतात. ते म्हणतात ही माझी परंपरा मोडण्यासाठी मला गुरुकडे जायचंय. आणि हे समजण्यासाठी आपण पूज्य गुरुदेवांच्या भाषेमध्ये आपला निश्चय करण्यासाठी आपण त्यांच्याच शब्दात ऐकलं की धनसंपत्ती मौज मजा हवी असेल तर कृपया भगवंताला मध्ये आणू नका. आणि त्याला पूरक असं गोंदवलेकर महाराजांचं वचन ऐकलं की तुम्ही निश्चय करा गुरु हवा, पृथ्वी दुभंगेल आणि गुरु समोर उभे ठाकतील. हे आपण गेल्या वेळी बघितलं. असा निश्चय झाल्यानंतर गुरु कोण, त्याचं लक्षण बघायला पाहिजेत. मग ते समजण्यासाठी काय करू नये, काय त्यागावे, आदर्श कोण, हे गुरुलक्षणांमध्ये हे 4 निकष लावले. नाही बघ, आता मी कलर कोड केलंय, त्यामध्ये मुख्य काय केलं की गुरु मला वळण लावते. आणि जे शिष्याला वळण लावणार नाहीत, न लविती साधन, न करविती इंद्रिय दमन. ते म्हणले ऐसे गुरु पैशाचे अडक्याचे 3 मिळाले तरी टाकावे. सद्गुरु कोण की तो बघा, तिथे सुद्धा निसंदेह निशेष जाळी, जो माझा संशय पूर्ण जाळेल असाच गुरु त्यांनी करायला सांगितलंय. जो टिंगल टवाळी करत नाही वेदांची, असा गुरु करा. बरं, ही लक्षणं झाली. मग मी शिकण्यासाठी शिष्याला काही लक्षणं आहेत की नाही, ते शिष्याची लक्षणं आपण अंतरंग साधना आणि बहिरंग साधना अशी बघितली.
तर अंतरंग बहिरंग साधना आणि अंतरंग साधना. तर त्यासाठी बघा ही 13वी ओवी जी आहे ना, त्याच्यावर आपण एक जवळजवळ एक मला असं वाटतं पूर्ण अर्धा तास खर्च केला. तर त्याच्यामध्ये हे सुद्धा मी आता कलर कोड केलंय की हे का या साधनेनं काय मिळेल, तर म्हणले सगळं मिळेल तुम्हाला, हे अवघेची मिळेल. काय मिळेल आणि काय केल्याने मिळेल, तर सत्संग, सत्कर्म आणि स्वधर्म ही बहिरंग साधना झाली. आणि साधना, नित्यनेम, सत्क्रिया आणि सदुपासना हे उपासना ही अंतरंग साधना झाली. आणि ही जर मी केली तर मला विमल ज्ञान मिळेल, म्हणजे मला ते स्वरूप ज्ञान, सिद्ध लक्षण मला समजण्याला मदत होईल. आणि हे जर मी केलं नाही तर माझ्या समुदायामध्ये बंड माजेल. पण तो विषय आता आपल्याला नको. आणि म्हणले ही जबाबदारी गुरुनी स्वीकारली आहे बरं, ही आपला संशय निवारणाची, की सद्गुरु पालटी अवगुणासी नाना यत्ने करुनी. म्हणून मी मगाशी म्हणलं सत्संगतीमध्ये राहायची जबाबदारी माझी. आय शुड मेक अवेलेबल माय सेल्फ टू गुरु. मला घडवायचं काम गुरु करेल, ते गुरुला घडवू द्यावं आपण. तर येथे शब्द नाही शिष्याचे. रामदास स्वामींनी आपल्याला वचन दिलेलं आहे. तर गुरूंनी त्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. मग शिष्य जबाबदारी पेलण्यास माझी क्षमता आहे का? तर अशी क्षमता असलेले 2 शिष्य, खरे बरेच उदाहरणं बघितली, पण 2 शिष्य मुख्यत्वे करून आपण बघितले, की एक म्हणजे साक्षपी, परमदक्ष, तत्पर परमार्थाविषयी असा जे एक शिष्याचा आपण विनोबा भावेंची 2-3 उदाहरणं बघितली. आणि दुसरं आपण उदाहरण बघितलं की आपल्या संसारातल्याच घडणाऱ्या घटना त्यांच्यावरच जर मी नीटपणे विचार करून वैराग्य उपजू दिलं तर आपण बघा गांधी सिनेमातले एक 5 मिनिटाची फिल्म बघितली होती की त्यांना रेल्वेतनं ढकलून दिलं आणि मग त्यांनी विश्वासाने भगवद्गीतेला गुरु केलं बघा गांधीजींनी. तर ही उदाहरणं आपण शिष्य लक्षणात बघितली. आणि मग उपदेश काय होणार, तर वाया जाऊ नये म्हणून रामदास स्वामींनी आपल्याला अनेक तऱ्हेचे उपदेश सांगितले. ते म्हणजे आता किती सांगू, पुष्कळ उपदेश सांगितले, पण एक उपदेश मात्र आहे. काय, की ज्ञानाविण बाकी सगळं निरर्थक आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मिह विद्यते. असं भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलं की ते ज्ञान मिळवण्यासाठी, त्याचं महत्व कळण्यासाठी ते म्हणतात हे जी तळमळ मला जे वाटत आहे ती ज्ञान नसल्यामुळे आहे. ज्ञानरहित तळमळ जाणार नाही. आणि मग मला जे सध्या जे ज्ञान आहे त्याची काहीच किंमत नाही का? नाही म्हणले किंमत आहे, पण रामदास स्वामींनी तेव्हा सांगितलं की त्याला हवं तर कौशल्य म्हणा, पोट भरायची विद्या म्हणा, पण ते ज्ञान नाही. आणि मग ज्ञानासाठी त्यांनी शुद्ध ज्ञान निरूपण केलं की ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण, म्हणजे माझं स्वरूप पाहणं. आणि त्याच्यासाठी त्यांनी महावाक्य सांगितलं, पण त्याचा जप नाही करायला सांगितलं, त्याचा विचार करायला सांगितला. आणि ती विचार करायची पद्धत सुद्धा आपण बघितली की आधी उपदेश केला, त्याची इंडिकेटर्स होणे लक्षणं दिली, आणि मग त्याच्यावर मनन चिंतन केलं की आपल्याला स्वानुभूती येईल. आणि मनन चिंतन एकांतात होत असतं. म्हणून म्हणाले शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांती जावे, म्हणजे माझी तळमळ जाईल. आणि हे समजण्यासाठी आपण पूज्य गुरुदेवांचा एकांत या विषयावरती एक तो लेख होता, तो सुद्धा तुमच्या लक्षात असेल. आणि मग त्यानंतर शिष्य विचारतो, हो ते सगळं खरं आहे हो, पण मला विरक्ती जड जात आहे, मग मला उपदेश आहे की नाही, हा प्रश्न शुद्ध ज्ञान निरूपणाच्या शेवटी विचारला. तर त्याला रामदास स्वामींनी उत्तर देताना हे बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध ही पुढच्या प्रस्तावनेतली 4 नावं सांगितली. आणि हा जो प्रवास आहे तो आपल्या व्यक्तिमत्वाचा आहे. आणि आपलं व्यक्तिमत्व विचार, भावना आणि वर्तन यांचं असतं. आणि त्या दृष्टीनं आपण आपल्या विचारांचे थर बघितले
आणि आपण असं म्हटलं की खालच्या थरांवरती जर आपण रेंगाळत राहिलो तर मग आपल्याला व्यक्तिमत्वात बदल करणं कठीण जाईल. कारण आपण ज्याला दर्जा वाढवणं म्हणतो, विच इज काइंड ऑफ मोर ऑफ सेम. ते म्हणतात ह्या दृष्टीने सुद्धा आपण विचार केला आणि हा अज्ञानी ते सिद्ध किंवा बद्ध ते सिद्ध हा लांबचा प्रवास गमूपंत आनंद या राघवाचा हे बघितलं. आणि हा प्रवास म्हणजे सध्या मी खरा आहे इथपासून सुरुवात करून देव खरा आहे इथनं हा जो प्रवास आहे त्यात टप्पे आहे. त्यातला पहिला टप्पा आहे माझा अभिमान दूर देहाभिमान दूर होणं. म्हणजे मी उपासना जप कंटाळा आला तरी जप करायचा म्हणजे देहाभिमान कमी झालाच. त्याला ते म्हणतात मुमुक्षु. आणि तरी पण अजून संशय आहे. तो संशय कमी होत चालला. देवाचं खरं पण मधनं अनुभवास यायला लागलं. तो झाला साधक. असे आपण 7 ते 10 असे आपण समास पाहिले. तर असा एक अगदी थोडक्यात एक झलक आपण बघितली. तर आता आपण 3 जानेवारीला भेटू 8:30 वाजता. मी प्रार्थना म्हणतो. मग आपण काही आपले विचार मांडायचे असतील तुम्हाला तर आपण बोलू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. तर आता पुढच्या मंगळवारी आपला क्लास नाही.